नमस्कार. लहानपणी जत्रेत गेला असाल ना? म्हणजे आपल्या जत्रेमध्ये मजा करायला, राट पाळण्यात बसायला, त्या गोल-गोलमध्ये बसायला, आईस कँडी खायला, कुल्फी खायला मजा येते जत्रेमध्ये. गंमत अशी होते, की जत्रेत एखादं मूल जरा आगाव असतं आणि ते दुसऱ्याची कुल्फी किंवा आईस कँडी संपेपर्यंत आपली संपू नये याची काळजी घेत असतं. मग दमा आणि खात राहतं. मीनवाईल होतं काय, की तापमान प्रचंड असतं, त्या काडीपासून ती कुल्फी सुटायला लागते आणि अचानक खाता खाता त्या काडीला चिटकलेली कुल्फी किंवा आईस कांडीला चिटकलेला तो रंगीत बर्फ गळून खाली पडतो. आता ते जमिनीवर पडलं, ते मातीत मिसळलं की खाता येत नाही. मग ते पोरगं पुन्हा गर्दा करायला लागतं, मला दुसरी कुल्फी पाहिजे, मला दुसरी कुल्फी पाहिजे. मग त्याचे बाबा, काका, मामा ज्याने कोणी जत्रेत नेलंय त्याच्या पाठीत धपाटा घालतात. तुला टाकून कोण दे म्हटलं होतं, आता नाही मिळणार, खाऊन टाकायची ना लवकर असं म्हणतात आणि हे भोंगा पसरत घरी येतं. तसंच काहीसं होतंय का? तसंच काहीसं म्हणजे मुलाला कुल्फी दिली खरी, त्यानं ते त्याला नीट खाता आली नाही, ती मातीत मिसळली. जर त्या कुल्फीचं उदाहरण खूप झालं, थेट विषयावर येतो ना, कशाला उगीच नमनाला घडावर तेल टाकायचं. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं खरं, पण ते त्यांना सांभाळता आलं नाही आणि ते त्यांनी सोडून दिलं. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दिला ते दिला. आता कोर्टासमोर जाऊन नाही, मला माझं मुख्यमंत्रीपद परत द्या, माझं मुख्यमंत्री परत द्या, असं त्यांचे वकील सांगतायत. आणि कोर्टाने नेमकं हेच विचारलंय, बाबांनो राजीनामा दिलाय तुम्ही, तुम्ही दिलेल्या राजीनाम्याला मी पूर्ववत करण्याचे आदेश कसे देऊ? आणि ही गोष्ट इतकी मजेशीर आहे मंडळी. म्हणजे कपिल सिब्बल काय, अभिषेक मनू सिंघवी काय, हे दावा काय करतात, त्यांनी केलेल्या दाव्याला अगदीच निर्णय समजून आपल्याकडचे घटनातज्ञ काय काय बोलत राहतात. मला तर खरं हे सगळं विचित्र वाटायला लागलंय. उद्धव ठाकरेंना कोणत्याही संवैधानिक पद्धतीनं सत्तेवरून खाली खेचलेलं नाही आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतःहून बहुमत चाचणीला सामोरं जायचं नाही म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ज्यांनी आपला राजीनामा लिहून दिला आहे त्याला परत पदावर देण्याचा आदेश देशाचं सर्वोच्च न्यायालय कसं देऊ शकेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला पडतो. ज्याचं उत्तर सगळ्यांना ठाऊक आहे, त्याची मागणी करत राहायची. न्यायालयानं विचारल्यावर तरी याचं उत्तर देता यावं की. प्रकरण आता सगळी सुनावणी संपली आहे आणि लवकरच निकाल लागणार आहे. मग उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा काहीच अर्थ ठेवत नाही, कारण राज्यपालांनी घटनाबाह्य पद्धतीने त्यांना हे घ्यायला सांगितलं, काय बहुमत चाचणी घ्यायला सांगितली, अधिवेशन बोलवलं. अरे बाबांनो, राज्यपाल ही घटनात्मक अथॉरिटी आहे. त्यांना कळलंय की उद्धव ठाकरेंच्या मागे असलेली मंडळी अपात्र करण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच प्रोसेस सुरू केलेली आहे. जेव्हा त्यांच्याच पक्षातल्या मंडळींना अपात्र करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जाते आणि 50वर आमदार उद्धव ठाकरेंच्या सोबत सरकारच्या सोबत असलेले, मी पक्षाच्या सोबत असलेले म्हणत नाही आहे, केवळ शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे नको म्हणत होते असं नाही आहे. अन्य 10 आमदार सुद्धा असे आहेत जे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सहभागी होते. उदाहरणार्थ बच्चू कडू आणि त्यांच्या सोबतचे 10 आमदार हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या सोबत होते, गुवाहाटी दौऱ्यावर होते. राज्यपाल उघड्या डोळ्यांनी बघतायत की त्यांचे काही आणि यांच्या सरकारमधले काही हे बाहेर निघून गेलेले आहेत आणि ते म्हणतायत की आम्ही यांच्या सोबत नाही. मग राज्यपाल उघड्या डोळ्यांनी नाहीतर नाही, जाऊ दे मला काय करायचे म्हणून बसतील? ते फक्त उद्धव ठाकरेला एवढंच म्हणतील की बाबा तुम्ही सरकारमध्ये आहात, मला हे दिसतंय, विश्वासमत सिद्ध कराल का? विश्वासमत सिद्ध करण्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा आणि निघून जायचं. मग राज्यपालांची बेकायदेशीर कृती हे जे काही उल्हासानं सांगणारी आणि तोंडावर आपटणारी असीम ज्ञान असलेली, विश्वंभर असलेली मंडळी, विश्वाचे नेता असलेली मंडळी जे काही कोकलून सांगतायत ना, मला त्यांना विचारायचंय की बाबांनो, मैदान सोडून उद्धव ठाकरे गेलेत. काडीची कुल्फी लेकरानं स्वतःहून पाडली आहे
आणि कोर्टाकडे जाऊन म्हणताय की आमची कुल्फी परत द्या, आमची कुल्फी परत द्या. असं होत नसतं. असा कोर्ट निर्णय सुद्धा देत नसतं. एकाने तर सांगितलं, ते म्हणले आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची जास्त शक्यता आहे. फार उल्हास हो या माणसाला राष्ट्रपती राजवट आणण्याचा. इतका उल्हास की हे किती वेळेला आपटले तरी बापुडे आपलं कधी राष्ट्रपती राजवट येणार हे सांगायचं शिल्लक ठेवतच नाहीत. याला मी मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणतो. हे होणे नाही. कारण आलेलं सरकार हे विधानसभेत बहुमत सिद्ध करून आलेलं आहे. त्याच्यासोबत लोक आहेत हे वारंवार सिद्ध झालं आहे. ते राजीनाम्यानंतर गेलेलं सरकार आणि त्यानंतर नवं सरकार आलंय. त्यामुळं उगाच न्यायालयात घडलेल्या, आणि या माध्यमांची एक मोठी मौज आहे बरं का. कपिल सिब्बल बोलले की भल्या मोठ्या बातम्या. टीव्हीवर तर कपिल सिब्बलनी हे सांगितलं, जसं काही कपिल सिब्बल म्हणजे चंद्रचूड यांच्या जागी बसवलेलं व्यक्तिमत्व आहे, ते बोलले म्हणजे सिब्बल बोलले देव बोलला, अशा स्वरूपामध्ये सगळं चालू असतं. भरमसाठ बातम्या. अभिषेक मनु सिंघवी बोलले भरमसाठ बातम्या. पण कौल बोलले खाली पाकपट्टी. हरीश साळवे बोलले एखादी बातमी. म्हणजे जे एक मिनिटात 10 वाक्य सांगत होते तेच ते पुन्हा पुन्हा, ती माध्यमं साळवे आणि कौल यांच्या युक्तिवादाकडे मात्र साफ दुर्लक्ष करत होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की माध्यमांना काहीतरी झाकायचं असतं, काहीतरी दाखवायचं असतं. जे दाखवायचं आहे त्याला मोठ्या भिंगातून बघून ही माणसं मोठं करून दाखवत असतात. आपण किती असीम अज्ञानी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. ही चौधरीगिरी अखंड लोकांची चालू असते. हा उल्हासही अखंड चालू असतो. पण लक्षात ठेवा, घडतं तेच जे राज्यघटनेत आहे त्याप्रमाणे. अर्थात निकाल लागला यांच्या बाजूनी लागला तर हा घटनाविरोधी निकाल आहे, न्यायालय देखील विकल्या गेलं आहे असं म्हणायला हे मंडळी कमी करणार नाहीत. आणि त्यांच्या बाजूनी लागला तर मग मात्र न्यायालय न्यायप्रिय आहे असं म्हणायला ही मंडळी कमी करणार नाहीत. मी पुन्हा सांगतोय, ही केस यातली मागणी उद्धव ठाकरे जिंकण्याची जास्त शक्यता आहे. माझ्या व्हिडिओवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, कसं उद्धव ठाकरे जिंकणार म्हणताय तुम्ही. होय, उद्धव ठाकरेंची मागणी आहे आमदारांच्या पात्रते अपात्रते संबंधीची जी कारवाई थांबली आहे ती सुरू करण्याचे आदेश कदाचित न्यायालय देऊ शकेल. आणि त्याबाबतची पूर्ण कारवाई हे विधानसभेचे अध्यक्ष करणार आहेत, उपाध्यक्ष नव्हे. कारण अध्यक्ष हे संवैधानिक पद पुन्हा एकदा निवडून आलेलं आहे. अध्यक्ष करणार आहेत, उपाध्यक्ष नव्हे. त्यामुळे उगाच या विषयात खल करणाऱ्या मंडळींना सांगायचं आहे, बाबांनो थांबा ना थोडं. उगीच स्वप्न बघत बघत किती मनोरंजन करणार आहात आमचंही, आणि तुमच्याही मनाचं समाधान किती करून घेणार आहात. आता आपल्याला वाट बघावी लागणार आहे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत. तोपर्यंत तरी चॅनलला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा, व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.